नमस्कार मंडळी. तर मी आज बनवलं होतं मस्त पेरूच्या चॉकलेटचा आणि स्प्राईटचा ज्यूस. तर इतका भारी लागत होता ना तो, काय सांगू तुम्हाला. तुम्ही पण ट्राय करू शकता. तर पहिले लिंबू वगैरे कापायचं, ते ग्लासला चोळायचं, मग मीठ आणि मिरचीचं त्याला कढईने डेकोरेशन करायचं. मग ते पेरूचे चॉकलेट मिक्सरमध्ये वाटायचं आणि त्याच्यानंतर त्यात ग्लासमध्ये टाकून थोडंसं लिंबू पिळायचं आणि मग त्याच्यानंतर त्यात टाकायचं स्प्राईट आणि असं मिक्स करून घ्यायचं. बघा किती भारी होते. आणि मग त्याच्यानंतर थोडी सेवा करून घेतली. मग मी बनवणार होते टोमॅटोची इडली बरोबर खायची चटणी. पहिले कांदा, टोमॅटो, उडीद डाळ, हरभऱ्याची डाळ, लसूण, मिरच्या थोडंसं काढून घ्या. मग त्याच्यानंतर कांदा परतवा, मग टोमॅटो परतवा, मग त्यात ते लसूण टाका. मग उरलेले डाळ, मिरच्या सगळं टाकून मिक्सरमध्ये मस्त बारीक वाटून घ्या. त्याच्यानंतर त्याला द्या फोडणी. जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून त्याला मस्त फोडणी दिली आणि ते मग त्या मिरचीमध्ये मिक्स केलं. आणि त्याच्यानंतर डोसे पण बनवलेले, इडली पण बनवलेली, सांबार पण बनवलेले, बटाट्याची चटणी पण बनवली. एवढं सगळं